हरी ओम. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटचे शेषाचारी अग्निहोत्री सात्विक ब्राह्मण होते. नित्य स्वामी दर्शनाला ते जायचे. ते गेले की स्वामींनी प्रेमाने पाय पुढे करावेत आणि ह्यांनी आवडीने दर्शन घ्यावे. मग तपकिरीची पुडी ह्यांनी डबी पुढे करावी आणि स्वामींनी चिमूट घेऊन ती ओढावी. अहो, हे नित्यच चालायचं बरं. स्वामींपुढे यात्रेकरू काय करायचे, पेढे बर्फी फळं फळावर सगळं ठेवायचे. अहो, ताटच्या ताट मिठाई यायची. स्वामी सगळं वाटून टाकायचे. कुत्री, बैल, यात्रेकरू, अगदी लहान लहान मुलं. पण अग्निहोत्री बुवांना एक पेढा सुद्धा स्वामींनी कधी दिला नाही. अगदी बुवा हात पुढे करायचे स्वामींच्या, तरी सुद्धा स्वामींनी कधीही पेढा दिला नाही, बर्फी दिली नाही. महाराजांचं सुख सुखच प्रेम आहे माझ्यावरती, असं ते म्हणत असत. आणि पुढे पुढे झालं असं की त्यांना स्वामी दर्शन सुद्धा बंद झालं. हो, बुवा गेले दर्शनाला की स्वामींनी पांघरून घेऊन निजावं. बुवा गेले की स्वामींनी पांघरून घेऊन निजावं. अहो, मग एक दिवस नेटानी हे बसूनच राहिले. आज दर्शन घ्यायचंच, जायलाच तयार नाही तिथनं. तसं पांघरुणातनं शिव्या दिल्यात स्वामी महाराजांनी. कळे ना हो, आपला अपराध तरी असं काय घडलाय म्हणून स्वामी आपल्याशी असं वागताय. आणि मग एक दिवस शेणगोळे करण्यासाठी शेण जमा करताना बुवांच्या मनामध्ये आलं की आपण पेढ्यांची वासना मनामध्ये धरली, हेच कारण तर नसेल. आणि मग मनोमन क्षमा याचना केली हो स्वामींची. पुन्हा जर मी कधी पेढे बर्फी मागितली तर हे शेणच खाईन मी स्वामी, असं म्हणून त्यांनी ते शेण तोंडात घातलं स्वतःच्या. दुसऱ्या दिवशी स्वामी दर्शनासाठी गेले. तो स्वामी हसायला लागले. काय बुवा, पोटभर बर्फी खाल्लीत ना, चला आणा ती तपकिरीकडे. हे स्वामींचे बोल ऐकले आणि अग्निहोत्री बुवांना काय आनंद झाला त्यांचा त्यांनाच ठाऊक श्रोते हो. महाराज चांगले जोडे मारलेत बरं. आणि मग खरं सांगू का, पुढे स्वामींच्या कृपेने बुवांना उत्तम वैराग्य प्राप्त झालं. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी स्वामी भक्ती केली.